उद्याच्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2025-26 वितरण सोहळा ठाणे येथील बीजे हायस्कूल सभागृहात उत्साहात पार पडला। यावेळी एकूण 6 शिक्षकांना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। जिल्हा परिषद ठाणे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे। दिशा प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील निपुण महाराष्ट्र संकल्पना साकार होत असून राज्यातील 32 लाख विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासता येते। शिक्षकांची बदली, पदोन्नती व विविध प्रश्न सोडविण्यासाठी देखील प्रशासन वचनबद्ध आहे। शाळांमध्ये भौतिक सुविधा, सौर ऊर्जा, डिजिटल शिक्षण व दुरुस्ती यासाठी पुढाकार घेतला जात आहे। शिक्षकांना समृद्ध केल्याशिवाय विद्यार्थी सक्षम होणार नाहीत। त्यामुळे शिक्षकांचे योगदानच ठाणे जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचे खरे बळ आहे, असे मार्गदर्शन मुख्य अधिकारी रोहन घोगे यांनी केले। आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना म्हटले, ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य व कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देत जिल्हा परिषदेचे कामकाज उत्तम सुरू आहे। आयुष्यभराच्या कर्तृत्वाने फलित म्हणून आज शिक्षकांना हा सन्मान मिळत आहे, ही गौरवास्पद बाब आहे। आमदार निरंजन डावखरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शिक्षक हे खरे कर्मयोगी आहे। विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच संस्कार देण्याचे कार्य शिक्षक करतात, हे लाख मोलाचे आहे। जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून शिक्षण क्षेत्र गतिमान झाले आहे आणि यामध्ये शिक्षकांचा वाटा अमूल्य आहे। प्रास्ताविक करताना बाळासाहेब राक्षे यांनी शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन केले व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात शिक्षकांचे योगदान अधोरेखित केले। पुरस्कार प्राप्त शिक्षिका वर्षा भानुशाली यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक म्हणून देश घडविण्यात आम्हाला सन्मानाने योगदान देता येते। आजचा सन्मान म्हणजे शिक्षकांना मिळालेली कौतुकाची थाप आहे। अंबरनाथ तालुक्यातील शिक्षिका वर्षा भानुशाली, भिवंडी तालुक्यातील पदवीधर शिक्षिका पुष्पावती भोईर, कल्याण तालुक्यातील शिक्षक राजाराम वेखंडे, मुरबाड तालुक्यातील पदवीधर शिक्षक अविनाश सुरोशे व शिक्षक राजाराम गायकर आणि शहापूर तालुक्यातील शिक्षक नवनीत फरडे यांना सन 2025-26 या वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।